परिश्रमाचा, कर्माचा, महिना मोठ्या खर्चाचा. माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग नक्की सापडतो आणि करायची नसेल तर कारणं सापडतात. त्यामुळे कर्तृत्ववान परिश्रमी व्यक्ती कधीही कारणं देत नाही. कितीही कठीण काम असलं तरी तो ते पूर्ण करून दाखवतो. ही बाब वृश्चिक राशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण नोव्हेंबर 2023 महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत. त्यामध्ये आज आपण वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत. सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचा विशेष उपाय सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीचं गोचर अत्यंत महत्त्वाचं ठरतं. वृश्चिक राशीचे स्वामी मंगळदेव या महिन्यात व्ययस्थानात विराजमान आहेत, ज्यामुळे अत्यंत परिश्रमी लोकांची रास म्हणून ओळखले जाणारे तुम्ही या महिन्यात परिश्रम टाळण्याचा प्रयत्न कराल. परिश्रम टाळण्यासाठी विविध प्रकारचे कारणं सांगाल. त्याच पद्धतीने तुमचं व्यक्तिमत्व देखील विकसित होणार आहे. तुमचे राशीस्वामी शत्रू राशीतून आणि व्ययस्थानातून प्रवास करीत आहे, म्हणून त्या बाबतीत तुम्ही अत्यंत जागरूक राहावं असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. धन, कुटुंब, वाणी या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीसाठी गुरुदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे धनेश आहेत. गुरुदेव या काळात तुमच्या 6ष्ठ स्थानात विराजमान आहेत, म्हणजे एका अर्थत्रिकोणाचे स्वामी दुसऱ्या अर्थत्रिकोणाच्या स्थानातून प्रवास करीत आहे. विशेष बाब म्हणजे मागील महिन्यापर्यंत गुरु आणि राहू यांची युती असल्यामुळे गुरुदेव स्वतंत्र परिणाम द्यायला असमर्थ ठरत होते. ते या महिन्यापासून तुम्हाला स्वतंत्र परिणाम देणार आहेत. त्यामुळे हा कालखंड तुमच्यासाठी आर्थिक दृष्टीने अत्यंत लाभदायक राहील. मागील काळात हातातोंडाशी आलेला घास निघून जात होता, मग आता त्यात मोठा बदल घडून येईल आणि पूर्ण यश तुम्हाला प्राप्त होईल. म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्यावा. पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीसाठी शनिदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत. शनिदेव या काळात तुमच्या सुखस्थानात विराजमान आहे. तिथे ते स्वराशीचे जरी असले तरी एक मोठा विरोधाभास निर्माण झालेला आहे. परिश्रमाचा कारक ग्रह सुखस्थानात म्हणजे विश्रांतीच्या स्थानात आल्यामुळे परिश्रम करण्यापेक्षा त्याला टाळणं हा भाग समोर येतो. म्हणून या काळात तुम्ही आपल्या परिश्रमाकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावं असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीसाठी पुन्हा एकदा शनिदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे चतुर्थेश देखील आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे ते तुमच्या चतुर्थ स्थानात विराजमान आहे. त्यामुळे वास्तू वाहनाचे अत्यंत सुंदर योग तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे. म्हणजे जे जातक वास्तू वाहनाचे स्वप्न बघत होते त्या दृष्टीने तुमच्या काही योजना असतील तर तिला आता कार्यान्वित करू शकता. त्यात तुम्हाला नक्कीच यश प्राप्त होईल. सोबतच आईचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील. आईकडून तुम्हाला ज्ञानही प्राप्त होईल. थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी लाभदायक, यशदायक आहे. म्हणून या काळाचा तुम्ही पूर्ण लाभ घ्यायला हवा. शिक्षण, इष्टदेवांचं सहकार्य, प्रणय या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक जातकांसाठी हा महिना शुभ म्हणता येणार नाही. शिक्षणात कारण असताना आणि नसताना देखील अडथळे निर्माण होणं, विनाकारण अडचणी येणं असे प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील. इष्टदेवांचे आशीर्वाद तुम्हाला भरभरून प्राप्त होणार जरी असले तरी सहकार्य मात्र कमी आहे. म्हणून या काळात तुम्ही आपला अभ्यास वाढवायला हवा, तेव्हाच तुम्हाला अपेक्षित यश प्राप्त होऊ शकेल. विवाह इच्छुक जातकांचे विवाह जुळून येण्याचे योग या महिन्यात फारसे नाहीत. थोडक्यात या सर्व दृष्टीने तुमच्यासाठी एक नकारात्मक स्थिती दिसून येत आहे. म्हणून या काळात तुम्ही सावध राहायला हवं. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता
वृश्चिक जातकांसाठी अत्यंत सकारात्मक स्थिती निर्माण झालेली आहे असं आपण म्हणू शकतो. ज्या जातकांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना ते सहज प्राप्त होईल. स्पर्धक माघार घेतील. हितशत्रूंच्या कारवाया मात्र सुरू राहतील. कोर्टात एखाद्या केसवर तुमचं कामकाज सुरू असेल आणि तुमची बाजू योग्य असेल तर त्यातही तुम्हाला यश मिळेल. म्हणून त्या दृष्टीने तुम्ही अधिक प्रयत्न करायला हवे. थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी शुभ म्हणून येईल. म्हणून या काळाचा तुम्ही पूर्ण सदुपयोग करायला हवा. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक जातकांसाठी हा महिना यशाचा म्हणता येईल. त्यातही नोकरी करणाऱ्या जातकांना सामान्य यश तर व्यावसायिक जातकांना विशेष यश प्राप्त करून देणारा हा महिना आहे. त्यामुळे दोन्ही आघाड्यांवरील जातकांनी आपापल्या परीने प्रयत्न करावे. जास्तीत जास्त परिश्रम करावेत. शेवटी आपलं भाग्य केवळ धर्मावर नव्हे तर कर्मावर अवलंबून असतं. त्यानुसार आपल्याला परिणाम प्राप्त होतात. मी नेहमी सांगत असते की भाग्य अधिक कर्म म्हणजे तुमचं आजचं आयुष्य होय. काही भाग्याची साथ आहे आणि काही तुम्ही कर्म करा ज्यातून तुम्हाला नक्कीच यश प्राप्त होईल. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीसाठी या महिन्यात अनेक शुभसंकेत निर्माण झालेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमच्या चतुर्थ स्थानात शनिदेवांनी शशराजयोग निर्माण केलेला आहे, जो पंचमहापुरुष योगापैकी एक अत्यंत मोठा राजयोग मानला जातो. त्यामुळे आपण त्याला अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणू शकतो. चतुर्थ स्थानातील शनिदेवांची दृष्टी षष्ठ स्थानावर, दशम स्थानावर आणि तुमच्या राशीवर असल्यामुळे देखील त्याचे शुभ परिणाम तुम्हाला प्राप्त होतील. म्हणून या काळाचा तुम्ही सदुपयोग करायला हवा. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता तुमचे सप्तमेश कर्मस्थानात आणि कर्मेश व्ययस्थानात अशी स्थिती निर्माण झालेली आहे, ज्यामुळे कर्मेश आणि व्ययेश याच्यात परिवर्तन योग निर्माण झालेला आहे. परिणामी काम टाळण्यामुळे अनेक खर्च तुमच्यासाठी निर्माण होतील. म्हणून त्या बाबतीत तुम्ही अत्यंत सावध राहायला हवं. आपली कामं वेळच्या वेळी केली तर खर्च तुमचे वाचू शकतात, परंतु काम टाळण्याची प्रवृत्ती असली तर काही खर्च विनाकारण वाढू देखील शकतात. ही बाब लक्षात घ्या. लाभाच्या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीचे लाभेश म्हणजे बुधदेव होय, जे महिन्याच्या 1 तारखेला व्ययस्थानात, 6 तारखेला तुमच्या राशीत तर 27 तारखेला तुमच्या धनस्थानात जाणार आहे. म्हणजे महिन्याच्या शेवटी तुम्हाला लाभ देणार आहे. महिन्यातील पहिले 3 आठवडे तुम्ही परिश्रम करा आणि 4थ्या आठवड्यात लाभ कमवा. लाभाचं असं सूत्र तुमच्यासाठी सांगता येईल. व्यय व परदेश गमन या दृष्टीने विचार केला असता कर्मेश व्ययस्थानात, राशीस्वामी व्ययस्थानात, लाभेश व्ययस्थानात अशी स्थिती तुमच्यासाठी निर्माण झालेली आहे. व्ययस्थानामध्ये ग्रहांची झालेली ही गर्दी खर्च निश्चितच दाखवत आहे. मग हा सर्वच खर्च नकारात्मक आहे का? तर तसं अजिबात नाही. काही खर्च हे अत्यंत सकारात्मक देखील आहे. शिक्षणासाठी, नोकरीसाठी, व्यवसायासाठी, प्रगतीसाठी देखील तुम्ही खर्च करणार आहात. तर काही खर्च हे हॉस्पिटलसाठी देखील होतील. थोडक्यात हा महिना तुमच्यासाठी खर्चाचा राहील. म्हणून तशी मानसिकता तयार करून खर्चाचं योग्य नियोजन करावं. प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही. आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं. त्यानुसार महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी शुभ, काही दिवस तणावाचे, संघर्षाचे जातात. आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं. त्या दृष्टीने या महिन्यात वृश्चिक जातकांसाठी 6, 15 आणि 25 हे दिवस शुभ आहेत. म्हणून महत्त्वाची कामं या दिवसांमध्ये पूर्ण करण्याचा तुम्ही प्रयत्न करायला हवा. तसंच 3, 13 आणि 22 हे दिवस अशुभ आहे. संघर्षाचं प्रमाण या दिवसांमध्ये वाढलेलं असेल. म्हणून या दिवसांमध्ये तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घ्या, जेणेकरून तुमचं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत. अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं, शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं. त्यानुसार नोव्हेंबर महिन्यातील उपायांचा विचार केला असता आपल्याला माहिती आहे
की या महिन्यात दीपावलीचा मोठा उत्सव आहे. या शुभ उत्सवामध्ये घरात सुखशांती नांदावी, देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न व्हावी आणि देवी सरस्वतीने तुमचं भाग्य प्रगल्भ करावं, यासाठी मी राशीनुसार काही मंत्र देत आहे. ओम सर्व बाधा विनिर्मुक्तो धनधान्यः सुतान्वितः मनुष्यो मत्प्रसादेन भविष्यती न संशयः. हा मंत्र देण्यात येत आहे. या मंत्राचा तुम्ही दररोज जाप करावा, त्याचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील. अशा प्रकारे मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी नोव्हेंबर 2023 हा महिना कसा राहील हे समजून सांगण्यासाठी आम्ही 12 व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहे. तुमच्या राशीचा तुम्ही पहा, मित्रांना नातेवाईकांना त्यांच्या राशीचे शेअर करा. व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कमेंट सेक्शनमध्ये हर हर ज्योतिष, घर घर ज्योतिष अवश्य लिहा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.